भारत सरकार कौशल्य विकास अंतर्गत जो स्किल इंडियाचं प्रशिक्षण आहे ते मला असं घ्यावंसं वाटलं, पण आतापर्यंत जर मी प्रयत्न 2 ठिकाणी केलो त्याचा तर कुठं फारसा उपयोग झालेला असं मला दिसून येत नाही. खादी ग्राम उद्योग मध्ये आम्ही फाईल पुटअप केली होती, पण आज 2014 पासून ते आज 2022 पर्यंत माझ्या हातामध्ये कोणता उद्योग नाही, कोणता गव्हर्नमेंटची स्कीम पास झाली नाही. आज फक्त आणि फक्त बेरोजगार म्हणून आम्ही फिरत आहोत. ये स्किल डेवलपमेंट ये सिर्फ पेट भरने के लिए, जेब भरने का कार्यक्रम नहीं है. ये हमारे गरीब परिवारों में एक नया आत्मविश्वास भरना और देश में एक नई ऊर्जा लाने का प्रयास. 2015 से मोदी सरकार ने खूब गाजे बाजे के साथ कई सारे कार्यक्रम शुरू किए हैं. भारत में बढ़ रही बेरोजगारी की समस्याओं का चमत्कारिक समाधान देने वाले व्यक्ति के रूप में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को आगे किया जाता रहा. ऐसा दावा किया गया कि ये कार्यक्रम 2022 तक 40 करोड़ से ज्यादा युवाओं को बाजार से जुड़े कौशलों का पर्याप्त प्रशिक्षण देंगे. आमचं दूध संकलनाचं बारडमध्ये व्यवसाय आहे सर. त्यांचा व्यक्ती एक आला होता तिथं, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की असं प्रशिक्षण आहे दुग्धजन्य पदार्थाविषयी. मग आम्ही नांदेडला गेलो. मग आम्ही 4-5 जणांनी मिळून 10,000 रुपये दिले त्यांना. आणि जर तुम्ही हे प्रशिक्षण घेतलं तर तुम्हाला बँकेमार्फत तुम्ही जो व्यवसाय करतो त्याच्यामध्ये वाढ करण्यासाठी बँकेमार्फत लोन देण्यात येईल, तुम्हाला मदत करण्यात येईल एका प्रकारे. मग आम्ही ते प्रशिक्षण घेतलं, त्यांनी आम्हाला सर्टिफिकेट वगैरे सगळं दिलं. नंतर इथं आलो, नंतर त्यांनी जे सांगितली होती प्रोसेस बँकेमध्ये करायला ती सगळी प्रोसेस आम्ही केली. त्यांनी आम्हाला माहिती दिली होती की बिनव्याजी तुम्हाला 4 लाख 5 लाख रुपयापर्यंत बँकेकडून मदत होईल. मग त्यांनी आम्हाला डॉक्युमेंट द्यायला सांगितली होती. बँकेमध्ये त्यांनी करंट अकाउंट काढायला सांगितलं होतं, करंट अकाउंट पण काढलेले. तारखावर तारखा पुढे देऊ, म्हणजे बजेट नाही आहे असं गोष्टी सांगण्यात आल्या. 6 महिन्याला 8 महिन्याला असं म्हणजे वारंवार पुढे ढकलत चालले सर. ते पैसे पण आमचे वाया गेले आणि मेहनत पण वाया गेली. जे आमच्या गावातनं प्रॉपर मधलं एक 4-5 जणांनी घेतलं होतं. मी झालं, माझा चुलत भाऊ झाला, असं आज जवळपास सगळे शेती करत आहेत. आम्ही 3 वर्ष लोटले सर. लेकिन जब हम पासड़ गांव गए तब कुछ और ही भयावह तस्वीर देखने को मिली. स्किल इंडिया ट्रेनर सुनील जाधव ने ये स्वीकार किया कि कैसे लाभदायक रोजगार की इच्छा रखने वाले युवा वर्ग की आशाएं इस प्रक्रिया से जुड़ने के बाद धूमिल हो गई. आता मुलं असे आहेत की ते आमच्याकडे येतात, कोर्स करतात, परंतु जेव्हा त्यांनी नोकरीसाठी अप्लाय करतात तर हे सर्टिफिकेट त्यांनी सांगतात की हे सर्टिफिकेट नोकरीसाठी चालत नाही. सुशिक्षित बेरोजगारांना स्वतःच्या पायावर उभं टाकावं, स्वतःचा काहीतरी व्यवसाय उभा करावा. जे काही भांडवल लागतंय ते भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी बँका तेवढ्या सकारात्मक दिसत नाहीत. साइंस पढ़ चुके डबल ग्रेजुएट जाधव को अपने युवा विद्यार्थियों से पूरी सहानुभूति है, क्योंकि उन्होंने खुद भी उस हताशा को अपनी भीतर महसूस किया है. आम्ही ट्रेनर म्हणून काम करतो तेव्हा आम्हालाही फार कमीत कमी म्हणजे 6,000 रुपये मंथली आम्हाला मानधन मिळतं. त्याचं स्वतः आम्ही आमचे कम्प्युटर वापरतो, त्यासाठी नेटचाही वापर होतो. बऱ्याच वेळाला लाईट खर्च होत असते, तर याचा सुद्धा आम्हाला त्याचा काही मोबदला मिळत नाही. पुरुष प्रधान व्यवस्था और बेरोजगारी के बीच फंसी युवतियां सबसे ज्यादा कठिनाई झेलती हैं. मी सध्या 12वी मध्ये शिकते आहे आणि मला पुढे चालून फॅशन डिझायनिंग करायचं आहे. खूप तरुण शिकलेले आहेत पण त्यांना नोकरी वगैरे काही नाही लागत. मग त्यांना काही कारणास्तव शेतीच करावी लागते. आता आमच्या गावात कमीत कमी म्हणजे 3 बॅचेस झाले 30-30 बायकांच्या. 90 बायकांमध्ये तर त्यांचं बेसिक तेवढं कम्प्लीट झाले. त्या बायकांनी पण त्याच्यामध्ये उतरलं पाहिजे. नुसतं गावातल्या गाव पातळीवर काहीच होत नाही. 10-5 रुपयाने काय होते आजकाल, काहीच येत नाही. काम जर दिलं तर त्या करतील आणि केलं तर त्यांना रोजगार मिळेल. आता कसं झालेलं आहे, स्टार्टअप इंडियामध्ये स्टॉप इंडियाच आहे. सगळ्या योजना ज्या आहेत कंडिशन वाईज ठेवलेल्या आहेत. ते फक्त आम्हाला त्यांनी ट्रेनिंग घ्यायला लावतात. ट्रेनिंग घेतल्यानंतर फाईल पुटअप करावं लागते बँकेमध्ये. फाईल पुटअप केल्यावरती GR मध्ये युवक बसत नाही. शिक्षण शिकून हजारो रुपये खर्च करून आम्ही PGच्या डिग्र्या घेतो तरी आम्हाला नोकरी भेटत नाही. Skill India is only for the announcement, and government is also not bothered for that. ते योजना जी आहे ते पण बेसिक लेवलपर्यंत जोपर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत त्या युवकाला काही फायदा नाही. आज भारत देशामध्ये युवकांचा देश म्हणून ओळखला जातो आणि आपले युवक बेरोजगार आहेत. आकडे लपवतात, काही सांगतात. लपून ठेवण्यासारखं काही राहिलं नाही, कारण भारतामध्ये जेवढी बेरोजगारी आज वाढते ती भयानक आहे.
अपनी बेहतरीन कार्यक्षमता के साथ योगदान देने से वंचित रहना न केवल इन युवाओं बल्कि भारत भर के युवा वर्ग का मुंह चिढ़ा रही एक क्रूर वास्तविकता है। India is on the right side of its demographic transition, and this provides a golden opportunity to reap benefits of socio-economic development if the policymakers align their developmental policies to reap this benefit actually. If we are not looking at investment in the human capital, then we will have a huge workforce, but they will not have gainful employment. यात्रा में चलते हुए मैं बहुत सारे युवाओं से मिला हूँ। उसके बाद मैं उनसे पूछता हूँ, क्या तुम्हें लगता है कि कॉलेज के बाद, स्कूल के बाद तुम्हें नौकरी मिलेगी? जवाब मिलता है, भरोसा नहीं है, हमें नहीं लगता कि हमें नौकरी मिलेगी। प्रधानमंत्री ने कहा था हर साल 2 करोड़ युवाओं को रोजगार दूंगा। कहाँ गए 2 करोड़ रोजगार? करोड़ों युवाओं को बेरोजगार कर दिया है। जैसे जैसे भारत जोड़ो यात्रा आगे बढ़ती जा रही है, लोगों में उत्साह का संचार हो रहा है और भय जाता रहा है तथा अब ज्यादा से ज्यादा लोग मोदी सरकार की धोखेबाजी के खिलाफ आवाज बुलंद कर रहे हैं और सत्ता परिवर्तन की आशा व्यक्त कर रहे हैं।